काय झालं? एवढं टेन्शन मध्ये का दिसतंय? परत काय कांटा नाही ना करून आले ना? नाही, त्या जामकरच्या हाती लागता लागता वाचलोय मी. जर का जामकरने आज मला पकडलं असतं तर त्याला कळालं असतं जनार्दन गायकवाडला मीच गायब केलाय. तरी पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना, त्या आमदारबाईच्या नादाला लागू नका. तर राजकारणी माणसं एवढी डेंजर असतात ना, फायदा होईपर्यंत काम करून घेतात आणि नंतर गरज संपली पोलिसांच्या ताब्यात गेलो ना हात वर करतात. म्हणून इथून पुढे जे काय कराल ना ते जपून करा. पण त्यानंतर मला हे असलं परत काय चालणार नाही, आधीच सांगते तुम्हाला. म्हणजे काय नाही, झोप आली आहे मला आणि काय विषय नाही मला तुम्हाला तर सांगायचं पण नाही. डिंपल काय झालंय कळेल का मला? मध्ये चिडचिड काय करतेस, निघून काय जातेस, बोलत का नाही, नक्की काय झालंय? काय नाही झालं. डिंपल तुला माझ्याशी कुठल्या विषयावर बोलायचंय का? माझी बायको कुठे आहे? काय केलं तिच्यासोबत? मारलंय मी तिला. नीलमला जेव्हा तू मारलंस ना, तिच्या पोटात लहान मूल होतं. माझी काही मदत हवी आहे का? नाही, तुमची काय मदत नकोय. तुम्ही कशा प्रकारे मदत करायला ते चांगलं माहित आहे मला. त्यामुळे जे काय करायचं ते मी करेल. तुम्ही अजिबात त्यात पडायचं नाही. एक मिनिट, कसला निर्णय घेतलास? काय? ठीक आहे, कर तुझ्या मनासारखं. टिपिकल बायको सारखी वागायला लागलीस तू. तुला कळतंय का? मॅडम, अनेक इंडस्ट्रियलिस्टला आपल्या इथे इंडस्ट्री सुरू करायची आहे. यात जर आपला फायदा असेल तर लगेच शेतकऱ्यांच्या मागे लागा. बऱ्या बोलाने देत असतील तर योग्य ती किंमत द्या त्यांना. नाही तर आपले नेहमीचे मार्ग माहितीच आहे तुम्हाला. घेतो मी अंदाज. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. माझं तोंड गोड करा मॅडम. अतिशय आनंदाची बातमी आणली आहे मी तुमच्यासाठी. कसली आनंदाची बातमी? अगोदर कुणाला तरी पेढे आणायला सांगा मॅडम. अशी बातमी सांगेल की तुम्ही अख्ख्या तालुकाभर पेढे वाटत आहात. संपत, साहेबांसाठी पेढे आणायला लावा. हा, ठीक. आता मला कळेल का की अशी कुठली आनंदाची बातमी देताय मला तुम्ही? म्हणजे अशी कुठली बातमी द्यायची तुम्हाला? मला मंत्रीपद ऑफर झालं का? नाही, ते तर तुमच्या आधी मला कळालं असतं. मग अशी कुठली दुसरी आनंदाची बातमी आहे जामकर साहेब? हो, तुमचे पतिदेव गायब आहेत. मग त्यांच्या विषयीची एखादी बातमी ही आनंदाची बातमी ठरू शकत नाही का? काय झालं, सापडले का ते? सापडले नाही. सापडले नाही पण मला दिसले ते. अशी त्यांची माझी भेट होणार होती. थोडक्यात झाली चुकामुक, पण सुखरूप आहेत. महत्वाचं म्हणजे जिवंत आहेत. जिवंत आहेत म्हणजे त्यांची माझी भेट होणार. हे कसं शक्य आहे? करेक्ट. कसं शक्य आहे हे? का त्यांना कोणी मारून टाकलं का? खून केला का त्यांचा कोणी? काटा काढला का त्यांचा कोणी? तुम्हाला माहित आहे कुणी रचलाय हा कट? कुणाचा आहे हा प्लॅन? कोण या सगळ्या गोष्टींच्या मागे माहित आहे तुम्हाला? नाही, तसं नाही. म्हणजे ते जिवंत आहे, बाहेर फिरताय आणि त्यांनी मला फोनही नाही केला, साधा माझ्याशी संपर्क साधायचा प्रयत्नही नाही केला, असं कसं शक्य आहे हे म्हणत होते मी. आश्चर्य तर मलाही वाटतंय मॅडम. तुमचे पतिदेव सुखरूप असल्याची बातमी देऊन सुद्धा तुम्हाला आनंद नाही झाला. पेढाला आनंद झाला. पेढे घ्या, तुम्हीही घ्या पेढा. ज्यावेळेस तुम्हाला आनंद झाला नाही, पण पुढच्या वेळेस जेव्हा तुमच्या पतिदेवांना इथे आणून बसवेन मी तुमच्या समोर, पण तुम्हाला भेटून तुमच्याशी बोलून गप्पा मारून मला तर खूपच
म्हणजे खूपच खूपच म्हणजे खूपच आनंद झाला. म्हणून मी हा पेढ्याचा बॉक्स माझ्या घरी काय झालंय? त्या डॉक्टरला बोलवून आणा ताबडतोब. हा अहो मी म्हणलं होतं ना तुम्हाला अजिबात काळजी करू नका म्हणून. पैशाची सोय होणार म्हणजे होणार. अहो वाडा इकून ना लय पैसे मिळणार आहेत बघा. मग तुम्ही ते जिमिनी खालचं हॉटेल तर बांधाच, पण तिकडे समुद्रावर बी बांधा. लोकांनी म्हणलं पाहिजे काय हॉटेल, काय वारा, काय समुद्र, भारी आहे का नाही? हा पैसे मिळणार हो, तुम्ही काळजीच करू नका. हा काय झालंय, डॉक्टरनी ना लय मोठी पार्टी आणली वाडा इकत घ्यायला. हा आईचं होय. आई काय करते तवा? अहो माझ्या प्रेमा खातर आई वाडा इकायला तयार होती की नाही बघाच तुम्ही. अगं तुझी झाली तरकट तुझी, तुझ्या पालखीचा निघाला धूर तुझ्या लागणार लाजाला तेला भाज्याला बसतीच आता तुझ्याकडं. अगं माझा आतड तुटत तुझ्यासाठी म्हणून वाडा ऐकायचं म्हणतीये ना मी. अगं तुझा आतडा खाल चुलीत आणि शिनकुट लावून देव पेटून. अगं मार की इकडे इकडे या बघ, तिकडे ना इकडे इकडे माझ्याकडे उजवीकडे उजवीकडे. हा हान हान. अगं मार की. अगं लगीन लावून दिलंय तिकडे नांदायचा संसार करायचा सोडून तिथं माझा वाडा इकायच्या माग लागलेच बाई ग. तुला काय पैशात पुरायची का? हा घरदार इकायला निघाली आहे सगळे लाज सोडून. डिंपे अगं तू आईला सांग ना, वाडा इकले आपले समजेसनी फायदा होणार आहे का नाही? आजी ए तू तर तोंडाचं उचकुटू नकोस बर का. त्या बाय भुलव्या संग लगीन लावल्यापासून तुझा आणि माझा संबंध तुटलाय. तो बाय भुलव्या कान भरायला आणि तू लगेच त्याच्या माग उचले झुपके लावले टाळायला. माझं मड गेलं ना तर मी हा वाडा ऐकून देणार नाही आणि मी आल्यावर गावाला दान करेल, पण तुमच्या हाताला लागून देणार नाही. आणि परत जर का वाडा इकायचा विषय काढला ना तर पंचायत बोलवीन आणि दिल सगळ्यांना हाकलून. कळलं का? तुम्हाला आली पटकी तुम्हाला लवकर. तुमचं लागलं दार तुम्हाला भरली रागात पिती. ह्या देवळातनं तेल चोरायचं आणि दुसऱ्या देवळात दिवा लावायचा, अशी गत आहे तुमची. झालं वाटोळ तुमचं लवकर. डिंपे तू ना आईकडे अजिबात लक्ष देऊ नको. अगं म्हातारपणामुळे तिचं डोकं साताकले. तू डॉक्टरशी बोलून घे. आईच्या ना वाड्याच्या कागदावर सह्या कशा घ्यायच्या ते मी बराबर बघते. ही बघा काय बी करायला उगाच बाहेर पडू नका तिला. अहो मोठी माणसं घर जोडतात, तुम्ही तर तोडा निघाला. काय बी शिकवता हिला? ही घर विकणार नाही आम्ही. आणि डिंपे तू या समध्या भानगडीत पडू नकस. मम्मी मी काय म्हणते माझं ऐकून घे ना आधी. तू काय बी सांगितलं तरी यो वाडा इकायचा नाही म्हणजे नाही. आणि अक्का तुमच्यामुळे हात सोडती, पण तिच्या माग लागू नका. आधीच काळजीत आहे ती, अजून टेन्शन देऊ नका तुम्ही. माझ्या टेन्शनचं कोणाला पडलंय तवा. इका लवकर हा वाडा, मला माझं पैसे द्या म्हणजे जाते मी माझ्या सासरी. जातीस तू, जाती जाती असं म्हणत असते, पण परत फिरून वाड्यात येणारच. ते मूड द्या. आता तर ना समजा हिस्सा मी घेणार. एक पैसा बी कुणाला देणार नाही वाड्यातला. काय विचारते मी? कुठे माझा नवरा? त्या इन्स्पेक्टरने पाहिलंय त्याला. तो ज्या कॉन्फिडन्सने मला सांगत होता ना, माझी पण खात्री पटलीये की तू माझ्या नवऱ्याला मारलेला नाहीयेस. हसायला काय झालं? हा मी जोक मारला? डॉक्टर लवकर बोल, माझा नवरा कुठे? नाही माफ करा मॅडम, तुम्ही प्रश्नच असा विचारता ज्याने मला हसायला येते. अहो मी तुम्हाला हजारो वेळा सांगून झालंय काय झालंय, आणि आताही खरंच. हसू नकोस. नाही सॉरी, मला कंट्रोल करणं जरा अवघड जात आहे. पण मॅडम मला खरंच तुम्ही खूप हुशार वाटायचा. मला असं वाटायचं तुम्ही तुमच्या डोक्याने खेळ खेळताय. पण
पण तुम्हाला इथे कोणीतरी खेळवतंय. म्हणजे तो जामकर खेळ खेळतोय तुमच्यासोबत. त्याला संशय आहे तुमच्यावर. जनार्दन साहेबांची डेड बॉडी त्यांना सापडली नाही. पुढे त्यांचं काय झालं हे त्यांना माहिती नाही. म्हणून त्यांनी खोटं नाटक केलं की साहेब जिवंत आहे. हे कळल्यानंतर तुम्ही काहीतरी मोठं आणि चुकीचं पाऊल उचलाल, जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचणं त्यांना सोपं होईल. मॅडम, मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की तुमच्या एवढी हुशार, कर्तृत्ववान आणि चालाक बाई सुद्धा त्याच्या जाळ्यात अडकली. नक्की खेळ तो जामकर खेळतोय का तू? मी खेळतोय असा समजा काही काळासाठी. आणि मला सांगा, यात माझा काय फायदा आहे? पैसा. ते तुम्ही मला देताय. माझा नवरा जास्त देत असेल तर? त्यांनी पैसे देण्याचं वचन दिलं आणि माझा जीव घेतला तर? कशावरून मी तुझा जीव घेणार नाही? तुम्ही विश्वासू माणसाचा विश्वास तोडणार नाही याची खात्री आहे मला. आणि मॅडम, तुम्ही माझा जीव घेतला तर दिलेल्या शब्दाशी मी प्रामाणिक राहिलो याचं समाधान असेल माझ्या चेहऱ्यावर. आणि तुमच्या साहेबांनी जीव घेतला तर एवढं करूनही माझ्या हाती काहीच लागलं नाही याचं दुःख असेल माझ्या चेहऱ्यावर. आणि मॅडम, अजून एक, तुम्ही तुमचं डोकं वापरा. कसं असतं मॅडम, आपण बऱ्याचदा समोरच्या माणसाच्या डोक्याच्या प्रमाणे विचार करतो. तुम्ही जामकरच्या डोक्याने विचार करताय. स्वतःचं डोकं वापरा. आणि हो, अजून एक, तुम्हाला जर का तुमच्या साहेब खरंच बघायचं आहे कुठे असतील तर एक काम करा, 2-3 पाणबुड्या मागवा आणि ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं होतं त्या नदीत सोडा. आपण खाली जाऊ आणि बघूया तुमचे साहेब तिथे आहेत की नाही. मग तुम्हाला कळेल तुमचे साहेब तिथेच आहेत, शांतपणे आराम करतात. मला कळत नाहीये की नक्की तू खरं बोलतोयस की तो जामकर. पण डॉक्टर, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर मला फसवत असशील ना तर मी तुला सोडणार नाही. माझी हीच इच्छा आहे की तुम्ही मला सोडू नये. तुमचा हात माझ्या पाठीवर असाच असावा. ये. येत. हा जामकर दिवसेंदिवस डोक्यात जायला लागलाय. तो त्या जनार्दन गायकवाड पर्यंत पोहोचला तर माझं काही खरं नाही. त्यामुळे तो पोहोचायच्या आधीच त्या जनार्दनला कायमचं संपवावं लागेल. तो जर आता जिवंत राहिला तर माझा आणि देवळी आणि गायकवाडचा खेळ जाग्यावर खलास. ह्याच्यावरती तुमच्या सह्या हव्यात. आपण जी मॅडम कमिशनची अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षाही जास्त कमिशन आपल्याला हे कॉन्ट्रॅक्टर देत आहेत. मॅडम, देवयानी मॅडम, हा बोला. सह्या हव्या होत्या याच्यावरती. मॅडम, एक विचारू मॅडम, जर राग येणार नसेल तर? तुम्ही कसला विचार करताय का? काही टेन्शन आहे? हो, तो डॉक्टर संपत हा डॉक्टर आपल्यासाठी घातक ठरू शकतो. माफ करा मॅडम, पण मी आधीही तुम्हाला सांगितलं होतं. तो डॉक्टर फार घातक माणूस आहे. त्याच्या डोक्यामध्ये एक आणि चेहऱ्यावरती एक असतं. तो कधीही तुम्हाला धोका देऊ शकतो मॅडम. एक काम करा, त्याच्या मागे आपली माणसं लावा. तो काय करतो, कुठे जातो, कोणाला भेटतो, दिवसभरात त्याचं काय काय चालतं, ह्याची सगळी माहिती मला हवी आहे. ठीक आहे मॅडम. आणि हो, त्याच्या मागे गणेश किंवा रुपेशलाच लावा, साहेबांच्या माणसांना नको.
हा डॉक्टर जर आपल्याशी गेम खेळत असेल तर त्याला वेळीच वटणीवर आणायला पाहिजे. मॅडम तुम्ही काळजी करू नका, डॉक्टरची अप टू डेट माहिती आपल्यापर्यंत ही पोहोचवतील. ही आपली खास माणसं आहे. ठीक आहे, कामाला लागा. ठीक. डॉक्टर, माझ्याशी जर प्रामाणिक असशील तर वाचशील, मला जर फसवत असशील आणि माझ्या नवऱ्याला जर तू जिवंत ठेवला असशील तर मी तुला जिवंत ठेवणार नाही. डिंपे, ती तुझी कपाटातली कापड जुनी झाले ते, आणि ती हिरोईन म्हणून बाहेर घालायचा ड्रेस ती बी जुना झालाय. विकून टाकू का ती? मम्मी तू काय बोलते? तुझं तुला तरी कळतंय का? माझे आवडते ड्रेस आहे ते, मी कसं ऐकून दे? हा अगं, एक दोनदा वापरलेले ड्रेस तुला सोडवणं झालंय, आणि मी आता अख्खं आयुष्य काढलंय या वाड्यात, ती कसं ऐकून देणार ग? मम्मी मला जर दुसरं कोणी असा भारीतला ड्रेस दिला ना तर मी जुने ड्रेस लगेच इकून टाकी. माणसाने ना आयुष्यात नेहमी पुढचा विचार करायचा असतो. आता तुझा हा वाडाच बघ, त्यात ही भिंत बघ कसं पोपडं निघालंय. काही दिवसानं हा वाडा पडल्यावर तुम्ही काय करणार आहे? अगं आपण परत करून घेऊ की काम, आणि ही बघ आता डागडुजी करून घेतली ना, आणि मागं पुढे पैसा आला ना परत वाड्याचं काम करून घेऊ. वय कुठं आणणार आहे एवढा पैसा? उलट मी म्हणते हा वाडा इका आणि त्यातनं जे पैसे येतील ना त्यातनं नवीन बंगला घ्या. हा काय म्हणतीय ग? बघ, बाईनं मंगळसूत्र, शेतकऱ्यानं जमीन आणि माणसानं राहतं घर कधी एकूण आहे. पाप लागतं त्याला, मसनात मी जागा मिळत नाही. कवा ह्यांना आकला यायच्या कोणाला माहिती. हा आई बापाला मोठं करायचं सोडलं आणि बाप दाद्यातच एकूण खात्यात. ह्यांना लादा बी कशा वाटत नाहीत कुणाचं. आता इसरा म्हणाव वाडा बिडा ऐकायचं. आत्या कुणी नाही ऐकणार यो वाडा, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही शांत राहा. बघू रामराव, वाड्याची एवढी जर अडचण होत असली ना तर जा निघून येत ना. काय वाड्यात राहायची गरज नाही. आमचा वाडा ढासळू दे, तिकडं मातीत जाऊ दे, नाही तर काय बी होऊ दे. म्या मस्त खमकी आहे, नावा बांधीन. जर का कोणी वाडा एकाची गोष्ट काढली ना तर त्याचा मुडदाच बसवीन मी. तुला त्याशिवाय दुसरं येतच काय? मी तुमच्या चांगलाच विचार करते, पण तुम्हाला नेहमी तुमचंच खरं करायचं असतं. भिकाऱ्यासारखं आयुष्य जगायची सवय लागली ना. कारण तुम्हाला जे करायचंय ती चालल, राहू आम्ही असंच. पण आहे ना, स्वाभिमानाची भाकरी माणसाला गोड लागती, आणि बाप दाद्याची इकलेली इस्टेट आणि ही श्रीमंती काय कामाची नाही. माझं मड जरी गेलं ना तरी मी हे वाडा ऐकून देणार नाही, कळलं का? आत्या, अहो यो वाडा ऐकला जाणार नाही, नका टेन्शन घेऊ तुम्ही. अगं मी नाही टेन्शन घेत, पण तू रडू नको. हा डोळं पुस. डिंपल, तेरा काय म्हणतेस? कसला विचार करतेस? काय नाही. या घरात ना कोणाला माझं काहीच पटत नाही. त्यांना समजायला गेलं ना तर मलाच ऐकवतात. बरं ना, ह्यांना भिकेचे डोळे लागले. ती मला या घरात ना राहायचंच नाही आता. अगं नक्की काय झालंय सांग तरी. काय होणार आहे? मी मम्मीला ना आजीला समजायला गेले आपण वाडा विकू, पण नाही, मलाच ऐकून दाखवत होते. आणि आमची म्हातारी त्यात म्हणाली, तुला नसेल ना राहायचंय वाड्यात तर इथनं निघून जा. नाही, मी पण आता तेच करणार आहे. माझा हिस्सा घेणार, पैसे घेणार आणि इथनं निघून जाणार. मला या सगळ्याचा आता लय कंटाळा आलाय. त्यात हे अशा अवस्थेत म्हणजे काय नाही, तुम्हाला नाही कळायचं. मला कळेल, सांग तरी. आता तुम्ही या वाड्याची अवस्था बघताय ना, कधी पण वाडा पडू शकतो, म्हणून म्हणाल्या अशा अवस्थेत. तुम्ही कुठं गेला होता? मी ते हे कामानिमित्त गेलो होतो बाहेर. हे असं आहे तुमचं.
मला प्रत्येक गोष्ट पूर्ण विचारायची आणि स्वतः मात्र अर्धवट सांगायची. कधीतरी पूर्ण सांगत जा ना. काय सांगायचं तुला? त्या जामकरने सांगितलं ते बहिणीला जनार्दन जिवंत आहे म्हणून. काय? तर त्याला संपवलंय ना? हो. डॉक्टर खरं बोलताय ना तुम्ही? माझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना? ग मी का लपवू तुझ्यापासून? लपवू तुझ्यापासून सांग. एक महत्वाचं काम आठवलं आलंच मी. डॉक्टर माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच गेले. त्यात एवढं घाबरलं पण आहे. म्हणजे नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवते. जनार्दन जिवंत आहे की नाही मग?